नमस्कार. जेव्हा आपण हिरवागार बहरलेला वृक्ष बघतो तेव्हा किती मनाला शांत वाटतं, आनंद होतो. पण तोच वृक्ष जेव्हा त्याची पानगळ होते आणि त्याचं प्रत्येक पान वाऱ्याच्या झोकाने गळू लागतं आणि मग तो वृक्ष जेव्हा त्याच्या शरीरावर किंवा देहावर म्हणा काही एक पान किंवा काहीच नसतं तर तो ओकाबोकी दिसतो आणि तेव्हा तो वृक्ष बघताना आपल्याला दुःख होतं, वाईट वाटतं. असं वाटतं काही दिवसापूर्वी हा वृक्ष किती छान होता आणि ती गळलेलीच पानं मग परत मातीत विलीन होतात. आणि तेव्हा जर आपल्याला एवढं दुःख होतं तर वृक्षाला पण किती दुःख होत असणार ना. पण वृक्षाला माहिती असतं की जेव्हा वसंत येईल तेव्हा मला नवीन पालवी फुटेल आणि मी पुन्हा बहरणार. तर हा काही दिवसाचाच तात्पुरता म्हणा, हे माझं दुःख अगदी तात्पुरतं आहे, काही दिवसांसाठी आहे, म्हणून तो ते स्वीकारतो. तर आजची माझी ही कविता आहे ती ह्यावरच आहे. ऐकूया. कितीदा नव्याने, कितीदा नव्याने पुन्हा उगवावे, कितीदा नव्याने पुन्हा उगवावे, जुन्याने हळूच गळून पडावे, जुन्याने हळूच गळून पडावे, गळून पडावे समर्पित व्हावे, गळून पडावे समर्पित व्हावे, तुझ्याच कुशीत माऊली मी यावे, तुझ्याच कुशीत माऊली मी यावे, माऊली मी यावे कूस उजळता, माऊली मी यावे कूस उजळता, आनंद सोहळा बीज उमलता, आनंद सोहळा बीज उमलता, बीज उमलता हिरवाई फुले, बीज उमलता हिरवाई फुले, भवताल सारा आनंदात झुले, भवताल सारा आनंदात झुले, आनंदात झुले येणे आणि जाणे, आनंदात झुले येणे आणि जाणे, सहाही ऋतूत आळवावे गाणे, सहाही ऋतूत आळवावे गाणे, आळवावे गाणे पंचम स्वरात, आळवावे गाणे पंचम स्वरात, कोकिळ गुंजन हृदय वसंत, कोकिळ गुंजन हृदय वसंत. कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.